आता शिमगा आणि कोकण अतूट नातं आहे, तर यावेळी आपण शिमग्यासाठी कोकणात चाललेलो आहे. हो, यावेळी होळी, शिमगा जे पण आहे, रंगपंचमी सगळी आपली कोकणात साजरी होणार आहे. हॅलो, दिस इज डॉक्टर आयुष. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही बघताय की झोप झालेली नाहीये, डोळे पूर्ण लाल लाल आहेत. त्याचं कारण असं, महाराष्ट्रातील पहिल्या ड्रीम राईडचं प्लॅनिंग सुरू आहे, म्हणजे तयारी चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे. गेल्या 1 महिन्यापासून मी पळापळ करतो सगळ्या गोष्टी जोडण्यासाठी आणि प्रिपरेशनसाठी. सो त्यातल्या काहीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आज आपण पूर्ण करणार. जसं की बाईक आणायची आपल्याला, हॅरीकडून 2-3 गोष्टी शॉपिंग करायच्यात. सो बेसिकली हा ब्लॉग त्याच्यासाठीच आहे. आज आहे संडे, वेडनेसडेला आपली राईड चालू होणार आहे 12 मार्चला. 5 दिवसाची मे बी राईड असेल, 4 किंवा 5 आहे, बघू कसं प्लॅन होतंय. तर मी 4 दिवसाची इटनरी बनवलेली आहे, बट जर एक्स्ट्रा दिवस लागला तर स्पेअरमध्ये आपल्याकडे 5वा दिवस आहेच. यावेळी आपण शिमग्यालाच कोकणामध्ये चाललेलो आहोत. मोस्ट अवेटेड राईडचं प्रिपरेशनचा ब्लॉग आहे हा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं प्रिपरेशन बघायला मिळेल की मी कशी तयारी करतोय. हे बघा, इकडे थोडंसं सामान काढलेलं आहे, इकडे थोडंसं सामान काढलेलं आहे, अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. बट त्याच्या अगोदर आपण पहिले जाऊया बाईक कलेक्ट करण्यासाठी हॅरीकडे. तर आता ही ब्लॅक ब्युटी आपल्याकडे काही दिवस असणार आहे फॉर द राईड, या भावाची हॅरीची. हॅरी, कसा आहेस मित्रा? खूप दिवसांनी भेटतो हॅरीला. आणि केस कापले, लोणावळ्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, केस मोठे होते, आत्ता केस कापले. त्याच्याकडे एक सेकंड बाईक आहे त्याच्यासाठी ऑप्शन, KTM 390. ही पण मस्त बाईक आहे, आपण चालवलेली गोवा राईडवरती. ते वेगळं व्हेरियंट होतं, हे वेगळं व्हेरियंट आहे. काहीतरी नाव सजेस्ट कर तू. काय नाव ठेवलं का नाही तू याचं? हिचं नाही ठेवलं? डुगडुगी. अच्छा, मग ठीक आहे, तेच म्हणून आहे. तर मग आपल्या तोंडातून काही एखादं नामकरण झालं तर झालं. चला चल निघू काय? चल बाय. थँक्यू सो मच. बाय द वे, हॅरीला विचारलं होतं कोकण राईडसाठी, बट सम त्याची फॅमिली, घरचं शिफ्टिंग आणि ऑल, ते सगळ्या कामामुळे हां, तर त्यामुळे त्याला जमत नाही आहे. सो चल निघतो मग. जबरदस्त ऊन लागतं बाहेर, एकदम अंगाला असे चटके लागत होते, पूर्ण काळा पडलो. आपल्याला सनस्क्रीन कॅरी करावं लागणार या राईडवरती. बाईक तर आणलेली आहे मी खाली, हेल्मेट नेलं नव्हतं बिकॉज ऑफ मी स्कूटीवरती गेलो होतो आणि माझ्यावर एक पार्टनर घेऊन गेलो होतो. ती स्कूटी पण परत घेऊन यायचं आणि बाईक पण परत घेऊन यायचं, कारण की त्याला गरज नव्हती. त्याच्याकडे ऑलरेडी एक बाईक होती KTM 390 यूज करण्यासाठी. तो बोलला की तुझी गाडी ठेवण्यात काहीच पॉईंट नाही आहे आणि त्याच्यामध्ये मी शिफ्टिंग करतोय, तर तू ठेवू नको, तू तुझी परत घेऊन जा आणि ही पण घेऊन झालोय. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर त्याला माउंट लावायचं आहे, मोबाईल माउंट लावायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला ऑफिसला पण निघायचं आहे. पहिलं माउंट घेतला, एलन की घेतला, फटाफट हे माउंट लावूया. त्याच्यानंतर आपल्याला ऑफिसला जायचं. ही बघा ब्लॅक ब्युटी. कुठल्या साईडला लावू आपण यार? काहीतरी नाव सुचवलं पाहिजे या राईडसाठी. या राईडमध्ये या बाईकला काहीतरी तुम्ही नाव सुचवा. सेट झालं ना, टेन्शन नाही एकदा. म्हणजे हे काय एलएनकेचा फंडा आहे हा. असं नाही की क्लिप लावली आणि सेट झालं, फुल टाईट वाईट करायला लागतं. ही एलएनके लय कामाची आहे. चला, माउंट तर लागलेलं आहे, फटाफट ऑफिसला निघू. चला. अरे काय छोटासा रिव्हर क्रॉसिंग आता ही. ओ बाई, पाय खाली नाही पडला पाहिजे ना, शूजमध्ये पाणी जाईल. सो आता चाललो मी ऑफिसला मित्रांनो. काइंड ऑफ प्रिपरेशन ब्लॉग आहे आपला. महाराष्ट्रातील पहिल्या ड्रीम राईडच्या हा प्रिपरेशन ब्लॉग आहे. सो प्रिपरेशन ब्लॉग मी विचार केला की चला यार राईड करतो आपण, तर राईडला काय गोष्टी तयारी केली किंवा कसं मॅनेज करून आपण राईड करतो हे तुमच्यासमोर येणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रिपरेशन ब्लॉग शूट करतो आहे. म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बघता ना, ब्लॉग बघता, सिनेमॅटिक ब्लॉग बघता किंवा मस्त दृश्य बघता व्हिडिओमध्ये, ते खूप बघायला भारी वाटतं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोरून. बट त्या व्हिडिओच्या मागं काय स्ट्रगल असतं किंवा काय गोष्टी पळापळ चालू असतात, तयारी चालू असते, हे जास्त कोणाला माहिती नसतं. सो हे दाखवणं खूप गरजेचं होतं आणि मला वाटलं की हे तुमच्यासमोर आणूया. त्यामुळे मी हे सगळं शूट करतो आणि एक माझ्या मेमरीसाठी पण राहील की चला राईडमध्ये आपण ह्या गोष्टी नेल्या होत्या आणि ह्या गोष्टी परत आपल्याला आणायच्या आहेत. तर एखादी गोष्ट मिसिंग झाली तर त्याच्यामध्ये लगेच कळून येतं की चला ही गोष्ट आपल्याकडून कुठेतरी राहिली आहे, मिस झाली आहे, ते लगेच कळून येतं. या गोष्टीसाठी पण एक रेकॉर्ड बनवण्यासाठी. या पेट्रोल पंपावरती ना कायम गर्दी असते, कायम नेहमी गर्दी असते, म्हणून आपण इकडूनच पेट्रोल भरतो
आणि आता पण आपण पेट्रोल फुल करण्यासाठी म्हणजे टाकी फुल करण्यासाठी आलेलो आहे. टेन्शन नाही म्हणजे नाही का. ट्रिप 0 करतो पहिलं. सॉरी 23,323.8 असं झालेलं आहे. 32 डिग्री सेल्सिअस आता सध्या चालू आहे टेम्परेचर. टाकी फुल करून टाकू म्हणजे टेन्शन नाही. उद्या सकाळी निघायला आपल्याला. फुल करा. बस थांबा. बस थांबा. 11:85.14. लगेच हवा पण भरून घेऊया. हे ॲक्च्युली जेव्हा इथं हवा भरत होता ना, तर इथे पहिलं याच्यावरती छप्पर वगैरे नव्हतं. सो बिचाराला इथं खूप जास्त ऊन लागत होतं. तर एक दोघा-तिघांनी लोकांनी इथल्या लोकल लोकांनी कंप्लेंट केली. तेव्हा जाऊन त्याला वरती हे छप्पर आलेले आणि भावाला सावलीमध्ये बसायची संधी मिळालेली आहे. 27, 28, 29. ओके, हवा भरली आपण आता. ॲक्च्युली हिला मी आज ऑफिसला नेण्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण की आपली ही रोजच्या हातातली बाईक नाही आहे. त्यासाठी मला थोडंसं यूज टू व्हायचं होतं. राईडच्या अगोदर बाईकवरती, ज्या बाईकवरती आपण राईड करणार आहे त्या बाईकबरोबर थोडंसं यूज टू होणं गरजेचं असतं. थोडी मशीनची सिस्टम समजून घेणं गरजेचं असतं. कशी ब्रेकिंग करते, कसा थॉटल रिस्पॉन्स आहे, कसा रोड प्रेझेन्स आहे, हे थोडंसं समजून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून हा छोटासा एक ट्रायल समजू आपण. छोट्या मोठ्या गोष्टी पण आपल्याला फिक्स करता येईल. जसं आता हे बघा, हे विंडशील्ड एकदम हालतं आहे, तर ते आतले 2 नट आहे समोरचे, तर 2 नटचे स्क्रू पडलेले आहेत. सो त्यामुळे ते पण फिक्स करता येईल. असे छोटी मोठी कामं असतात. आणि बाईक बरोबर आपण थोडंसं फ्रेंडली पण होतो, जेणेकरून राईडमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे राईडच्या अगोदर राईड करण्याचा. डीमार्टला आलो आहे आणि डीमार्टला एक गोष्ट घ्यायची होती. ती शोधतं पण भेटत नव्हतं. आणि जस्ट मी बाहेर जात होतो तरी आपली नजरेच पडली. आता ते इथे घेऊन घरी जाऊया. ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती, त्यासाठी इथपर्यंत मी आलो कर्वेनगरच्या डीमार्टमध्ये. हे तुम्हाला दाखवतो काय आहे. ही बघा, ही ती गोष्ट आहे बंजी कॉर्ड. आपल्याला बंजी कॉर्ड पाहिजे होतं कारण की मागे बॅग बांधण्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती ही गोष्ट. आणि मी आत्ता नियर बाय इकडे तिकडे स्टोअर शोधत होतो, बट लकीली आपल्याला इथंच भेटली. आता डायरेक्ट घरी भेटू. घरी लवकर लेट झाले. भयंकर अशा ट्रॅफिक नंतर डीमार्टमधून आपण, आवाज बघा किती येतो गाड्यांचा, बंजी कॉर्ड घेऊन आता गॅरेजला आलेलो. कारण की गॅरेजवरती ते कॅप थोडीशी लूज आहे. तुम्हाला दाखवतो काय, कारण की तिथले 2 नट पडलेत. कॅप अशी फुल हलते. इथले 2 नट आहेत, हे लावायला लागतील तेव्हा टाईट होणार ते, नाहीतर मला पूर्ण राईडमध्ये एकदम डिस्टर्बन्स होणार आवाजाने, कडकड. बघूया, काका बोलले चेक करतो आहे का नाही. जर भेटले तर लकीली आपलं काम होऊन जाईल. इसको उलटा लगा दिया ओके, नट लावला. आता पहिली वॉशिंग करून घेतो मस्त आपली. सकाळ मस्त राईडला, लवकरात लवकर राईडला निघू म्हणजे. सकाळी ब्लॉग चालू केला होता आणि आता मी संध्याकाळी घरी आलो आहे. म्हणजे पूर्ण तामझाम तुम्ही बघितला असेल. डीमार्टमध्ये गेलो, इथे गेलो, बाईक वॉश केलं, सगळं तुम्ही बघितलं असेल. पूर्ण आज दिवस धावपळीमध्ये गेलेला आहे. काही गोष्टी आपण राईडसाठी ऑर्डर केल्या होत्या. एक टप्प्यामध्ये एक दिवसामध्ये काही ऑर्डर करत होतो, तर ते सगळं आलेलं आहे. काय करणार, ब्लॉगर्स लाईफ. उद्या आपला राईडचा दिवस आहे आणि खूप एक्सायटेड आहे. खूप एक्सायटेड आहे. सोलो राईड करतोय, ते पण एवढ्या लांब पहिल्यांदा. म्हणजे तशी सोलो राईड केलेली आहे, बट एवढे 1000 किलोमीटर मी कधीच नाही केलेले. माझ्यासाठी चॅलेंजिंग, खूप चॅलेंजिंग असणार आहे. तर तुम्ही जर माझ्यासोबत असेल तर ते मला थोडंसं सपोर्ट मिळेल. तर मध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप गरज आहे. खूप प्रेम द्या, भरभरून प्रेम द्या. भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग.